तर आम्ही पार्ट 2 मध्ये आता पाहू शकता लंच केला, त्यानंतर आलो इथे स्विमिंग पूलमध्ये। अभिज्ञाला पाण्यासोबत जरा मी फ्रीली करून देत होते, तिला भीती वाटायला नको त्यामुळे। तिला हे खूप छान वाटत होतं पाण्यामध्ये। खूप छान असा परिसर होता आजूबाजूचा। त्यानंतर तिचा डान्स चालू होता, इथे पाहू शकता तुम्ही। वन डे पिकनिकसाठी एकदम बेस्ट जागा आहे। खूप मस्ती मजा केली आम्ही इथे। आता डान्स वगैरे केला, त्यानंतर म्हटलं की आपण एक फोटो काढून घेऊया। त्यासाठी मग आम्ही सर्वजण उभं राहत होतो फोटो काढायला। सकाळी आल्यावर आपल्याला तिकीट काढल्यानंतर हातामध्ये येलो कलरचा बँड दिला जातो। त्यानंतर आतमध्ये आल्यावर लॉकरमध्ये आपले बॅग्स वगैरे ठेवायच्यात। त्यानंतर नाश्ता असतो, नाश्ता झाला की आपल्या राईड्स ज्या असतात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्याला सुरुवात होते। त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये आपण मस्ती करू शकतो। स्विमिंग पूलमध्ये आपल्याला खेळायला तिकडे असतो हे। त्यानंतर आम्ही खूप वेळ पाण्यामध्ये धमाल केली। सगळ्यात जास्त कोणी एन्जॉय केला असेल तर तो अभिदानी। त्यानंतर आम्ही इथे रेन डान्स करायला आलो। इथे खूप मज्जा केली आम्ही, मस्तपैकी डान्स केला। त्यानंतर डान्स वगैरे करून पाण्यामध्ये खेळून झाल्यावर आम्ही चेंज केलं आणि त्यानंतर अभिज्ञाला ही गाडीची राईड करायची होती ती करवली। अभिज्ञाने मस्तपैकी ही राईड एन्जॉय केली, गाडी चालवायची तिची इच्छा पूर्ण करून घेतली। त्यानंतर आम्ही गेलो 12 बलुतेदार जे आहेत ते पाहण्यासाठी। अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी इथे नियोजन केलेलं होतं। 12 बलुतेदार आहेत त्यांचं। अगदी हुबेहूब जिवंत असं वाटत होतं सगळं जे होतं ते। इतकं मस्त रेखाटलं होते प्रत्येक। एकदम मस्तपैकी आहे, पाहू शकते सर्व। त्यानंतर 12 बलुतेदार पाहिले आम्ही आणि फोटोशूट केलं थोडंफार। त्यानंतर टी टाईम होता, त्यासोबत स्नॅक्स होते ते एन्जॉय केलं आम्ही। आणि मग परत थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या आणि निघालो मग घरी जायला। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।